नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे 1 मार्च आणि माझ्या मुलाचा म्हणजेच प्रीतीशचा आज वाढदिवस आहे। आज तो बरोबर 14 वर्षांचा झाला। आज त्याच्या क्लासचा ओपन डे सुद्धा आहे, म्हणजेच रिझल्ट आहे स्कूलचा आणि तो 9th स्टँडर्ड पास करून 10th मध्ये जाणार आहे। अरे प्रीतीश उंच दिसतं की काय? थोडंसंच राहिलंय। चला, सध्या आम्ही ना पुण्यात आहोत शिवाजीनगरला आणि पाठीमागे प्रीतीश आहे माझा बर्थडे बॉय आणि आहो आहेत। आहोनी सुट्टी घेतली, अर्थातच बायकोच्या बर्थडेला सुट्टी होती म्हणजे मुलाच्या बर्थडेला सुट्टी असणारच। आणि पोराला माझ्या ना गिफ्ट हवाय आणि ते गिफ्ट घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत टिळक रोडला। तर काय गिफ्ट असणार आहे, त्याला एक्झॅक्टली काय हवंय आमच्याकडून, बाकी काहीच नको मम्मी, तेच हवंय। आणि खूप महिन्यांपासून आमच्या पाठीमागं ते रडगाणं सुरू होतं की हेच हवंय। सॉरी, आज खुश? खुश? तर तो ना त्याच्याच भाषेत आपल्याला सांगणार आहे तिथे पोहोचल्यावर। मी त्याला म्हणते की आत्ताच सांगतो का आत्ताच तू तिकडे गेला? एक्झॅक्टली तुला काय हवंय? पीसी पाहिजे। हा, तर त्याची इच्छा अशी आहे की तो स्वतः पीसी बिल्ड करणार आहे। तर पिंपरीमध्ये तुकाराम नगरमध्ये आम्ही एका शॉपमध्ये जाऊन त्याचं कोटेशन काढलं होतं। ज्या कॉन्फिगरेशनचा पीसी प्रीतीशला हवा आहे त्या कॉन्फिगरेशनसाठी त्यांनी 84,000 म्हणजे 84,000चं बजेट दिलं होतं। तर घरातला पीसी पण चांगला आहे, तो काही वाईट नाहीये, बट त्याला हाय कॉन्फिगरेशनचा हवा आहे आणि अर्थातच तो गेम खेळणार त्यावरती, हो ना? अभ्यासासाठी पाहिजे। ऐका हा मंडळी, अभ्यासासाठी हवाय। तर कधी तो गेम खेळायला लागलाच, ये बाबा पोरं ये, नुसतं मुडं आडवी पळतायत। हा, तर तसं पोरग माझं लेकरू माझं शान आहे, ऐकतं माझं, नाही खेळत गेम तो जास्ती, थोडाफार खेळतो। आता हाय कॉन्फिगरेशनचा असणार म्हणजे तो गेमची मजा येणार, तो खेळणार, पण माझं कम्प्लीट लक्ष असणार आहे कारण आता आजच माझा प्रीती 10वीला गेला आहे। येस, आज ओपन डे झालेला आहे आणि मार्क्स बरे आहेत, म्हणजे चांगलेच आहेत आणि आता 10वीला सुद्धा चांगले मार्क्स पाडणार आहे तो। तर टिळक रोडला जिथे कम्प्युटरची लाईन आहे तिथे आम्ही निघालोय। तिथे पोहोचल्यानंतर मी शूट करते त्याला, तो जे काही सांगतोय ते आपल्याला कॉन्फिगरेशन त्या व्यक्तीची तो बोलेल ना कम्प्युटरवाल्या, तेव्हाच मग मी शूट करेन आणि आपण बघूया एक्झॅक्टली कसा आम्ही कम्प्युटर घेतोय। आणि तो स्वतः बिल्ड करणार आहे असं त्याचं म्हणणं आहे की मला बिल्ड करायचा आहे। KFCच्या खाली बरोबर इथे पार्किंगची सोय आहे, तर इथे गाडी पार्क करायची आणि इथून ऑटो करायची। अदरवाईज काय होतं, टिळक रोडला पार्किंगची बोंबाबोंब आहे, माहितीच असेल तुम्हाला। तर हे पार्किंग जर कोणाला माहिती नसेल तर इथे खूप चांगली सोय आहे पार्किंगची आणि आवरली बेसिसवरती आहे। 1 तासासाठी किती चार्ज आहे? 0 to 3 hours 4 व्हीलर साठी 50 रुपये आहेत आणि खूप चांगली सोय आहे इथे। तर आम्ही नेहमी असंच करतो आणि इथे आल्यानंतर गाडी लावायची आणि ऑटो करून जायचं। 25 रुपये काहीतरी ऑटोला घेतात। मस्त सोय आहे पार्किंगची, खाली एक बसते, मध्ये एक आणि वरती एक, 3 गाड्या बसतात एका लाईन मध्ये। बसा या। KFCच्या बरोबर समोर रिक्षा स्टँड पण आहे, तर इझिली रिक्षा पण मिळते इथून। 2 मिनिटात आम्ही पोहोचलो आहोत आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की 25 रुपये बिल येतं ऑटोला, 25च रुपये आलेला आहे आणि आम्हाला अजून सापडलेले नाही आहे ते शॉप, पण सापडेल। गेमिंग के लिए बेस्ट MSI का। हाँ, MSI कितना हर्ट्ज का है? 160 हर्ट्ज के इधर ही पड़ा है। मैंने 240 का देखा था वो। 240 से इतना जरूरत भी नहीं आपको, ऐसा क्या वो बहुत सस्ते में मिल रहा था, तो 13 तक जा रहा था। दिखा दो C760 वाईफाई वाला, DDR5 का ना, DDR4 DDR क्या क्या करोगे? रैम DDR4 D760 वाईफाई वाला। हाँ ओके, ये वाला बोल रहे होता। आणि तू CPU एकदम कमी घेतलाय, त्याला बॉटलनेक होऊ शकतो, पण आता काय असतं बॉटलनेक? म्हणजे जेव्हा तुमचा GPU खूप जास्ती असतो, CPU एवढा नसतो, कधी परफॉर्मन्स त्याने उलट कमी होते। जनरली 10% असतो बॉटल। त्याच्याशी बोललास का तू? बोलला, तू म्हणला नाहीयेत, आता मी पण बघितलं ना। तर ना आम्ही आमचा पीसी बिल्ड प्रीतीशने केलेला आहे
म्हणजे काय तर जे काही कॉन्फिगरेशन आहे ती प्रितीशने डिसाईड केलेले आहेत की मला कोणता पीसी हवा आहे. आणि JM कॉम्प्युटर्समध्ये आम्ही फायनल केलेलं आहे. आणि माझंही थोडंसं काम हलकं होणार आहे. एडिटिंगसाठी आता मला प्रितीश मदत करणार आहे, शिकवणार आहे. 4K व्हिडिओ सुद्धा मी इझिली आता छानपैकी एडिट करू शकेन असं मला सगळं आम्हीच दाखवण्यात आलं आहे. आणि आम्ही आता ना त्यांना ते आता रेडी ठेवतात 6 वाजेपर्यंत. तोपर्यंत आम्ही दगडूशेठला जाऊन येतो. दगडूशेठला पहाटेच जायचं होतं आज, पण या कॉम्प्युटरमुळे पुण्यात डबल येणं होणार नाही म्हणून मग हा असा प्लॅन करण्यात आलाय. आणि संध्याकाळच्या वेळेला दगडूशेठला कधी गेलेलो नाही आम्ही, आता आज पहिल्यांदा निघालोय, तर गर्दी असू शकते. पण आम्हाला वेळ पण आहे. 6 आता वाजते 4:30 आणि 6 पर्यंत ते सगळं पीसीचं जे काही सांगितलंय ते मटेरियल गोळा करून ठेवतील ते, आणि त्यानंतर आमच्या समोर ते असेंबल करतील. चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ताजा चहा माझा चहा. ओनली चहा घेऊन आम्ही आता दगडूशेठसाठी निघालो आहोत. आणि ना खूप कंट्रोल करण्यात आला आहे. भजी इतके भारी दिसत होते पण मला ना खाऊ घातली नाही त्या दोघांनी, जाडी होती असं म्हणून. गणेशाचं दर्शन घेऊन झालं आहे आणि खूप छान झालं दर्शन. अगदी लवकर झालं आणि इतकं बरं वाटलं ना मनाला. खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते देवाच्या आवारामध्ये, परिसरामध्ये. दर्शन झालेलं आहे. प्रितीशला असं वाटत होतं खूप गर्दी असेल, पण गर्दी नव्हती. त्यामुळे छान असं दर्शन झालेलं आहे. आणि पाऊस येतोय पुण्यात. मेन म्हणजे आम्हाला 6 वाजेपर्यंत बोलवलंय, पण आता जस्ट 5:30 होते फक्त. पण आता काही ऑप्शन नाही, जावं लागेल. जाऊन त्यांच्याकडून पीसी असेंबल करून घ्यायचा आणि कुठेतरी छानपैकी जेवायचं आणि मग घरी जायचं. टिळक रोडला खूप सारे कम्प्युटरचे शॉप आहेत. तर JM कॉम्प्युटर्स जिथे आम्ही आमचा PC बिल्ड केला त्याचं लोकेशन असं आहे की विजन IAS नावाचं एक मोठं शॉप आहे आणि खमंग नावाचं जिथे, तर त्याच्या बरोबर अपोजिट साईडला समोर हे शॉप आहे. 1 2 i5 B760 ओके 16GB RGB RAM XPG 1TB NVMe Crucial 4060 graphics card 8GB ओके and 650 watt power supply with RGB light. कैसे है कॉन्फ़िगरेशन? फिर मीडियम है ना? एकदम बेस्ट विथ मॉनिटर. इस भैया ने मेरे बच्चे का सुना है, उसका सुन के उसकी रिक्वायरमेंट की जैसे ही बनाया है ना? Yes, पूरा. उसको नाराज नहीं किया. बिलकुल नाही. तो फ्रेंड्स ना कळवतोय की मी हे घेतलंय म्हणून. ओ फ्रेंड्स बोल रहे हैं उसका फोटो सेंड कर, कहाँ से ले रहा है, क्या ले रहा है. चलिए कंपोनेंट का भेजना. ठीक है, पुन्हा फिर स्टार्ट करें. येस स्टार्ट करो. हे घेतले ना व्यवस्थित. छान करणार असेल तर करणार, तर सरळ करा. ब्यूटीफुल, क्वालिटी बेस्ट है. थोड़ा RGB है. कांच है क्या वो? यस, टेम्पर्ड ग्लास. ओके ओके. सब कुछ एवरीथिंग. इसकी कोई ऑर्डर होती डालने. कितने पार्ट्स इसके अंदर जाने वाले हैं? 8 पार्ट में से 6 पार्ट्स और ये 7 और मॉनिटर्स 8. पावर सप्लाई SMPS स्विचिंग मोड पावर सप्लाई. हे आहेत ओनर. आणि तुमचं नाव काय? दिलीप. तर खूप छान सर्व्हिस दिली यांनी आणि कॉम्प्युटर सगळं असेंबल झालाय. आता आम्ही निघणार आहोत. रात्रीचे 8:15 होत आहेत. खूप वेळेवर अगदी छान करून दिले त्यांनी, प्रितीशच्या मनासारखा. आणि ते ना प्रितीशला गिफ्ट सुद्धा देत आहेत. थँक्यू दिलीपजी, थँक्यू सो मच. तर प्रितीशचे मित्र जे कोणी व्हिडिओ बघत असतील आणि कोणाला असा कॉम्प्युटर घ्यायचा असेल तर नक्की व्हिजिट करा. येस, मी दाखवलंय तसं की कुठे आहे लोकेशन, आजूबाजूला काय परिसर आहे, ऍड्रेस पण तुमच्या बोर्डवरती आहे. तर हे सगळे डिटेल्स अजूनही कोणाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय, नक्की व्हिजिट करा. आणि थँक्यू. मोस्ट वेलकम. तिकडे भोसरीला सांगा लोकांना खमंगचे प्रोडक्ट आपले. हो, मला आवडले. हो, थँक्यू. हे पण टाकतो तुमच्याकडे. येस, टाका. मध्ये पण आपला माल मिळतो.
चिंचवडमध्ये का? हो. कुठे? आता ते सरांना माहिती आहे. इथलं गणेश पिंपरीमध्ये. आणि तिथं दुकानात हे मालक आहेत आमचे. हा. खमंग बेस्टचे मालक. पोहा मका भेटत एवढंच लिमिटेड आहे तिथे. बटरी 7 आयटम आहेत आमचे. पातळ पोहा. ओके. आणि जर का ऑर्डर घ्यायची असेल तर आपण देऊ शकतो ऑर्डर, आणि डंजोनी हे असं पॅक करून ते पाठवतात. ऑर्डर महाराष्ट्रामध्ये असं बॉक्स पॅक करून येणारे, डिलिव्हरी पुण्यातल्या पुण्यात डंजोनी. कम्प्युटर पॅक होतोय तोपर्यंत मी इथे समोर हे खमंग नावाचं शॉप आहे, आणि मी मगासपासून बघत होते दुपारपासून या खमंगकडे, तर वास आला मला तिथपर्यंत मी घ्यायला आली आणि इतकं सारं मी आता घेतलंय. आणि टेस्ट मला आवडली. टेस्ट करण्यासाठी इथं ते थोडंसं सॅम्पल देतात आपल्याला, आणि त्यानंतर आपण घेऊ शकतो. रेटही मला अगदी रिझनेबल वाटले यांचे. तर जर का कोणी इकडे येत असेल तर नक्की या खमंगला व्हिजिट करा. अतिशय हो, आणि तुपातले हे आहेत त्यांचे खाकरा, ते तर अगदीच भारी आहेत, अप्रतिम आहेत, साजूक तुपातील. तर चला, वाट बघतायत माझी. सबस्क्रायबर वाढवतीये आणि यांना घेतेय खास व्हिडिओ मध्ये, कारण हे मला सबस्क्राईब करणार आहेत आणि व्हिडिओ बघणार आहेत माझा. नक्की बघा. हा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय. ही खुशी समा नाही रही है खुशी. अजून काय आहे वेगळं? एवढंच आहे? बॉक्सेस आहे. ओके. पुण्यामध्ये संदीप नावाचं जे हॉटेल आहे, जे खूपच फेमस आहे, तिथे आम्ही आलोय. पाठीमागे इकडे बघू शकता. पण इश्यू असा आहे ना की पार्क कुठे करायची कार हेच समजत नाहीये. म्हणजे लिटरली आम्हाला खायचं होतं साईनाथला, पण ते खूपच साधी खानावळ आहे, पण टेस्ट छान आहे. पण तिथेही गेलो होतो, तिथे खूप सारी गर्दी होती. आता इथे आलोय तर इथे पार्किंगचा इश्यू आहे. आता कुठे एक्झॅक्टली जेवण मिळणार आहे माहिती नाहीये. आणि ही दोन्ही हॉटेल्स फेमस आहेत. गर्दी बघू शकता. हे सारे वेटिंग आहे, थकलेले चेहरे. आणि साईनाथला वेटिंग आहे, गर्दी आहे म्हणून पळून संदीपला आलेले, आणि संदीपच्या येऊन संदीपच्या गर्दीत अडकलेले, आणि भुकेने व्याकुळ झालेले. किती नंबर राहिले विचारले ना. 40 मिनिट आम्ही इकडे आहोत, तरी अजून गर्दी जशीच्या तशी आहे. हॉटेलमध्ये येऊन पोहोचल्याना काय फील होते? हॉटेलमध्ये येऊन पोहोचल्याना जर इथे नंबर नसेल तर मग काय खरं नाही. काय फील होते? किती भूक लागली आहे? किती भूक लागली आहे? आता काय पोट कुटकुट करून पण बंद झालं. आता कुटकुट पण बंद झाली, सगळंच बंद झालं. बर्थडे बॉय, बर्थडे बॉय माझं काय बर्थडे बॉय संपते. 2 तास. किती 2 तास उरले? 2 तास उरले. आणि ना या संदीपच्या समोरच नॅचरल्सचं आईस्क्रीम आहे. स्पीड आलेला आहे. फायनली आमचा नंबर आलेला आहे, आणि बरोबर रात्रीचे 10 वाजता आहेत. बड्डे बॉय, काय ऑर्डर करणार आहेस? याला आवडतं चिकन, बापाला आवडतं मटन, तर चिकनच ऑर्डर होईल. आपण विचारूया त्यांना की काय स्पेशालिटी आहे. 2 तास बाकी आहेत. उद्या सकाळपर्यंत. कसा झाला मग बड्डे? सांगू शकतोस तू कसा झाला? खूप चांगला. खूपच चांगला. मग तिकडे बघून सांगू शकतोस तू? खूपच चांगला. खूप चांगला ना. आणि कशामुळं? PC-मुळं ना. PC-मुळे. चला, आता मस्त मी जेवण करून घेतो. काय ऑर्डर करतोय तेही दाखवते मी. व्हिडिओ मजा बघत राहा. यार, संवाद आहे काही. जेवायची वेळ झाली का महाराजांची? हे असे ना थाळी आणून दिले. फायनली जेवण आलेलं आहे. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, रोटी, आणि हे काय काळ्या मसाल्यातलं चिकन ना. आम्ही पहिल्यांदा आलोय ना. एवढं का फेमस आहे बघूया. कसं आहे भोसले? 1 नंबर. 1 नंबर. अगदी गावच्या सारखं ना. प्रतीश कसं आहे? ही माझी डिश आहे. पण जी भाकरीत मजा आहे ना ती रोटीमध्ये नाही आहे प्रवीण.
अबे ओय हिरो. एफसी रोडला असणारे हे संदीप नावाचे हॉटेल नॉनव्हेजसाठी खरंच खूप फेमस आहे, म्हणून आम्ही आज इकडे आलो होतो. पण बिर्याणी मात्र यांची काहीही खास नव्हती, बिलकुल आवडली नाही आम्हाला. बाकी हॉटेल एकदम छान आहे, वेटिंग खूप असतं आणि हे हॉटेल उदयनराजे भोसले यांचं आहे. यांनी सुरुवातीला जो काही काळ्या मसाल्याचा चिकनचा रस्सा दिला होता, अप्रतिम होता तो. खूप लांबून लांबून लोक जेवायला येतात या हॉटेलमध्ये. तर हीच डिमांड ओळखून पिंपरी चिंचवडमध्ये पुनावळे येथे या हॉटेलची नवीन ब्रँच ओपन होणार आहे, त्याचाच हा बोर्ड आहे. 11 वाजलेत रात्रीचे, तर तरी बघू शकता तुम्ही इकडे की किती वेटिंग आहे. अजून बाहेर पडता पडता मी हे शूट केलं होतं. रात्रीचे 11:10 होत आहेत. आत्ता आम्ही जेवण करून बाहेर पडलो आणि मी दाखवलं तुम्हाला की 11 वाजता सुद्धा किती गर्दी होती हॉटेलला. तर जेवणाचा रिव्ह्यू असा संदीपच्या, त्यांची जी स्पेशालिटी आहे जो काळा रस्सा चिकनचा आणि बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी, हा काय टेस्ट होती त्याची. पण नंतर आम्ही ना आमचं जरा चुकलंच, बिर्याणी घ्यायला नको होती. मी त्यांना म्हटलं सुद्धा, तर ते बोलले आमची स्पेशालिटीच ती नाहीये. तर असं आहे, जे कोणी येणार असेल संदीपला, आलं नसेल येणार असेल, जे येऊन गेले त्यांचा काही प्रश्नच नाही, पण नवीन कोणी येणार असेल तर साधा भात आणि जो काही रस्सा घेतलेला आहे, काळा रस्सा इथला एकदम टेस्टी आहे, तो घ्या आणि बिर्याणीच्या वगैरे नादी लागायला नको. हा, तर वर्थित आहे. पण 1180 म्हणजे जवळपास 1200 असं काहीतरी बिल झालं आमचं. ठीक आहे, पण ना या रेटमध्ये छान जेवलो आम्ही. तर चला, प्रीतीचा बर्थडे एकंदरीत खूप छान मस्त झालेला आहे आणि केक कटिंग आम्ही केलेलंच नाही आज आणि त्याला त्याची इच्छा पण नाहीये. तो म्हणतोय मम्मी मला जे हवं होतं ते मला मिळालंय, त्यामुळे मला आता केक कट करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. तरी सुद्धा मी त्याच्यासाठी छानसा गोडसा टेस्टी असा ना खमंगमधून लाडू आणलाय, तो चालेल मी त्याला गेल्यावर. आणि आजचा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय, गुड नाईट. आता मी मस्त गाणी लावते गाडीत आणि गाणी एन्जॉय करते. बाय.